पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा चतुर्बुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कारकानि कुंडल मोतिहार दिवाला पाहून नमस्कार पिरवा लावला देवपाशी उजेड पडला विष्णूपाची माझा नमस्कार सर्व देवदेवतांपाशी। हे बघ संजू, तू आणि कुहूने मिळून आज जी चूक केली आहे ना, अशी चूक परत कधी करायची नाही। त्याच्यामुळे मामाला शाळेत जावं लागलं। याच्या पुढे असं करायचं नाही आणि मला प्रॉमिस कर तू नाही करणार म्हणून। प्रॉमिस। पण तू पण मला एक प्रॉमिस दे। कोणतं? तू कुहूला रागवलीस। संजू, कुहूची चूक होती ना म्हणून मी तिला ओरडले। पण ती किती रडली। हे बघ, बबन भाऊजी तिला आता बाहेर घेऊन गेलेत की नाही, तिला एक पेन्सिल बॉक्स घेऊन देतील, मग ती खुश होईल। मग मी पण रडतो, मग मला पण पेन्सिल बॉक्स मिळेल। नाही बाळा, असं दिवे लागणीच्या वेळेला ना रडायचं नाही। जाऊन सगळ्यांच्या पाया पड। सॉरी मामा। इट्स ओके पिल्लू, चल जा अभ्यास कर। प्रिन्सिपल साहेब सांगत होते तुला खूप फोन केले त्यांनी, पण तू उचलले नाही। हो, जरा पार्लर मध्ये आज गोंधळच झाला त्यामुळे नाही उचलता आला मला फोन। शिल्पी, तू फॉर्म देऊन आलीस ना, काय झालं ऑफिस मध्ये? थांब जरा, मला निदान बूट तरी काढू देत। अश्विनी, तुला जर कोणावर विश्वास नसेल ना तर स्वतःची कामं स्वतः करत जा, दुसऱ्यांना कशाला सांगतेस? असू दे दादा, मी जाऊन आले ऑफिस मध्ये आणि भेटून पण आली आहे। हे घे। हे काय? तुझा फॉर्म। फॉर्म भरला नाहीस? नाही घेतला त्यांनी। का घेतला नाही? अगं, नवा रूल आहे की ज्या कॅटेगरीमध्ये तू लायसन्स काढलं आहेस ना, तर त्याच कॅटेगरीमध्ये पुढचे 2 महिने तुला ते पार्लर चालवावं लागेल, स्त्री आणि पुरुषांसाठी। मग नंतर 2 महिन्यानंतर म्हणजे तू रिअप्लाय करू शकतेस। अगं, पण मी विक्रमशी बोलले होते, तो तर म्हणाला एका दिवसात। तुझ्या भावाला सांग मित्रमंडळाची पावर जरा वाढवायला। आज हे लायसन्स, उद्या ते लायसन्स, काय गंमत वाटते का तुला हे सगळे? त्याने सांगितलं हो देतो मी लायसन्स, झाला, विश्वास ठेवला तू त्याच्यावर। तू विक्रमला भेटलीस का अश्विनी? नाही बाबा, मी त्याला भेटले नाही, पण तो त्या ऑफिस मध्ये काम नाही करत बाबा। पण ऍक्च्युली मी तिथले एक मोठे ऑफिसर आहेत, तर त्यांच्याशी पण बोलले, तर ते असं म्हणाले मला की त्यांच्या ओळखीचे एक ऑफिसर आहेत जे आपल्याला अगदी एका दिवसात हे काम करून देऊ शकतात। पण मग नंतर मला असं कळलं की जर असं काही केलं तर त्या माणसाची नोकरीच जाऊ शकते, सो हे पॉसिबल नाहीये। सो माझं सजेशन तुला असं असेल की तुझ्या भावाला आणि त्याच्या मित्राला सांग की या काही फंद्यात पडू नका। म्हणजे आता 2 महिन्यापर्यंत काहीच होऊ शकत नाही? नाही, काहीच होऊ शकत नाही। आता पुढचे 2 महिने तुला स्त्री आणि पुरुषांसाठी पार्लर चालवावंच लागेल। सो हा जो फॉर्म आहे हा जपून ठेव 2 महिने आणि त्यानंतर परत एकदा सबमिट कर। सो दॅट्स द ओनली ऑप्शन। असं काय करतो? हे बाबांचं शर्ट आहे, हे इकडे ठेव
आणि हे आईचे कपडे आहेत. हे दोन्ही मिक्स नको करूस. पण आणि मला सांग, हे कसं घरी करायचं? ते आई कसं करते, पहिला एक टोक पकडते, हे बघ असं, आणि मग ते सरकवत 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 दुसरा टोक पकडते. पण मामीचे हात तर लांब आहेत, माझे हात छोटे आहेत, माझ्या हातात तर मावतच नाही. मला हेल्प कर. एक काम कर, तू हे टोक पकड आणि मागे जा. आता आपण दोघं जवळ येऊयात, असं. संजू, माझ्याकडे बघा. गाळा नंबर 25, पगारे स्क्वेअर, डोंबिवली. हा तुझ्या आईचा आणि तुझ्या मामीचा पार्लरचा पत्ता आहे. तुझ्या बाबांचं ऑफिस नाहीये ते आता. बाळांनो, मला सांगा, मी इतका वाईट आहे का? नाही नाही, आम्ही सगळे तुम्हाला नेहमी सांगत असतो ना की तुम्ही आता मोठे झालात, शाण्यासारखे वागा. पण इतके शाण्यासारखे नका वागू रे. इतक्या लवकर मोठे नका हो. सगळे टेन्शन्स घ्यायला आम्ही आहोत ना. मी आहे. संजू, तुझा मामा इतका वाईट नाहीये. आणि कुहू, तुझे बाबा प्रयत्न करतायत. तुला माहितीये, त्यांनी इंटरव्ह्यू पण दिला आता. मला नोकरी मिळेल, सगळं काही ठीक होईल. फक्त तुम्ही काळजी करू नका, कळलं? मी आहे ना. आणि एकदा मला नोकरी मिळाली ना की तुझ्या आईला पार्लरचं काम नाही करावं लागणार. म्हणजे बाबा, तुम्ही आईचं पार्लर बंद करणार? अच्छा, ऐका, तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ओके, चूक मी केली आहे आणि ती मी सुधारतोय. तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या, कळलं? आणि खेळण्यावर आणि खाण्यावर सुद्धा. ओके, आज तुम्हा दोघांना ट्रीट मामाकडनं आणि बाबांकडनं. आज तुमचा डिनर मी बनवणार. येस. आई, काल जे काय झालं त्यातलं तू कोणाला काहीच का नाही ग बोललीस? काय होणार आहे बोलून सांग मला. इथे काय होतंय या टेन्शन मध्ये बाबा राहतील आणि आईंची तिकडे चिडचिड होईल म्हणून नाही सांगितलं. आई, तरी पण सांगायला पाहिजेस. नेक्स्ट टाइम असं काही झालं ना, मी स्वतः जाऊन बाबांना सांगणार. बाबांना काही फरकच नाही पडणार ग. असं नाही बोलायचं मयूर. जाऊ दे, मी आज इथेच थांबणार आहे. का? तुला कॉलेजला नाही जायचंय का? कॉलेज आहे मला, पण काल जसा तो दाढी करायला माणूस आलेला तसा कोणी परत आला तर? काल जसा तो माणूस आला होता आणि त्याला घालवलं ना, तसं आज जर कोणी येईल तर त्यालाही घालवेन. हाय, कालचा माणूस लगेच गेला, सगळेच माणसाशी लगेच जातील असं नाही ना. मयू, हे पार्लर ना माझं आहे आणि या पार्लरमध्ये ज्या काही अडचणी येतील त्या मलाच सोडवाव्या लागतील ना. तू नको थांबू गा इथे, कॉलेजला जा आणि अभ्यास कर. मी बघेन सगळं. जा तू. नक्की जा. काळजी घे आणि काही वाटलं तर फोन कर मला. हो हो, जा तू. कमल, तुला कसला सुवास येतोय का? कसला वास? अगं, हा दिवा आणलाय ना मी सुवासिक त्याचा.
अच्छा, म्हणजे विद्युतला दिवाळीमध्ये प्रेझेंट मिळालेला दिवा. हा तोच ग. तर बघ ना, खरं तर या इन्स्ट्रक्शन मध्ये दिल्याप्रमाणे मी छान तो दिवा पेटवलाय. वरती ते तेल, जे काय सुगंधी तेल होतं ते पण टाकलंय. आणि ह्याच्यात लिहिलंय त्याच्याप्रमाणे खरं तर ना 2 मिनिटामध्ये सुगंध यायला हवा, पण मला अजून येतच नाहीये. काय हो, म्हणजे तुमची वास येण्याची कपॅसिटी गेली की काय? तुझी फोडणी जळली की कळतंय मला. म्हणजे तसं काय झालेलं नाही, कळलं ना? आत्ता आला. येस. हा काय मस्त गंध आहे यार. हो, आला आला, वास आला. हे कमल, माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. काय? हा दिवा आपण असाच्या असा आशूला देऊया का, तिच्या पार्लर मध्ये लावायला? नाही म्हणजे तिचं पार्लर नवीन आहे, त्याच्यामध्ये कसं हा दिवा लावल्यानंतर असं छान प्रसन्न वातावरण राहील आणि आलेल्या गिऱ्हाईकांना छान वाटेल. पण काय हो, आशूचं सगळं होईल ना नीट? अगं होईल म्हणजे चांगलंच चाललंय तिचं सगळं. ते ठीक आहे हो, पण उद्घाटनाच्या वेळेला तिथे जे घडलं ना, ते माझ्या मनातून जातच नाहीये अजून. म्हणूनच रात्रभर टक्क जागी असतेस आणि सकाळी मग वरणामध्ये मीठ घालायला विसरतेस. अय्या, आज वरणात मीठ नव्हतं? सकाळच्या नाश्त्याच्या पोह्यांमध्ये पण नव्हतं घातलंस. खरंच? कमल, मी तुझी काळजी समजू शकतो. अगं पण एक लक्षात घे, जी मुलगी कधीच घराबाहेर पडली नाही तिने इतकं मोठं पाऊल उचललंय. मग खाऊ देत जरा तिला टक्के टोणपे, शिकू देत अडचणींवर मात कशी करायची असते. ते शिकेल हो, पण हे सगळं करणं आवश्यक आहे का? आहेच, आवश्यक आहेच कमल. उलट हे सगळं आपण आधीच तिला सांगायला हवं होतं. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? कमल, मला इतकंच म्हणायचंय की आपण आपल्या मुलीला सासरी पाठवताना इतकंच सांगत राहतो की बाळा सुखाने संसार कर, आनंदी राहा, पण म्हणजे नक्की काय कर हे मात्र सांगत नाही. कारण आपण स्वतःच हे गृहीत धरलेलं असतं की आपण जी कल्पना केली ना त्याप्रमाणे आपल्या लेकीचा संसार हा सुखाचाच होणार आहे. तिचा नवरा चांगला कमवायला लागणार आहे, त्यांची चांगली भरभराट होणार आहे. देव न करो असं काही नाही झालं तर नक्की काय करायचं हे मात्र आपण त्यांना सांगितलेलंच नसतं ग. कारण आपण स्वतःच तशी शक्यता नाकारलेली असते. नाही, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. कदाचित चुकलं असेल आपलं, पण दुसऱ्या बाजूनी पण विचार करायला नको का? कमल, मला एक सांग, तू गच्चीवरती कधी कधी वाळवण टाकतेस ना वाळायला, त्याच्या आजूबाजूला तू दगड विटा असं काहीतरी वजन ठेवतेस, ते का? कारण तू सुद्धा ही शक्यता गृहीत धरलेली असतेस की जर चुकून जोरात वारा आला तर ते सगळं वाळवण उडून जाईल. माझं इतकंच म्हणणं आहे की वाईट होईलच असं नाही, पण ते होऊ शकतं हे मात्र आपण गृहीत धरायलाच हवं. आणि आपल्या मुलांना संसारात पडताना चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींची कल्पना ही आपण आधीच द्यायला हवी. म्हणजे मग आशूची आत्ता जी अवस्था झाली ना तशी होणार नाही. बरोबर आहे तुमचं. कमल, काळजी नको करूस. हे बघ, मला पूर्ण खात्री आहे की आपली आशू ही सगळी परिस्थिती अगदी व्यवस्थित हाताळेल. तसंच होऊ दे. 4 माणसं, 4 माणसांनी काय होणार आहे विक्रम? डोंट बी ग्रीडी शिल्पी. ही 4 माणसं 40 माणसांचा त्रास देऊ शकतात. मग ठीक आहे, पार्लरचं नाव काढताच तिच्या अंगावर काटा आला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण कर. तुझ्यासारख्या सुंदर मुलीच्या मनात इतकी चीड, एवढा राग सूट नाही होते. माझ्या आयुष्यात जे काही चालू आहे ना ते पण खरं तर माझ्या आयुष्याला सूट होत नाही. आय डिझर्व बेटर. ऑफकोर्स यू डिझर्व बेटर. यू डिझर्व मी. वहिनीला मी सांगितलंय की तिने जर पार्लर बंद ठेवलं तर तिचं लायसन्स तिला गमवावं लागेल. आणि पार्लर चालू ठेवतीये म्हटल्यावरती पुरुष कस्टमर्स तर येणार आणि
पुरुष कस्टमर्सना तिला हाकलता पण येणार नाही असं सांगितलंय मी. आणि उद्यापासून तसेही तिथं सगळे पुरुषच येणार आहेत. हो, प्लीज त्यांना सगळ्यांना व्यवस्थित काम करायला सांगा. त्रास झाला पाहिजे तिला. येस मॅडम. ऐश्वर्या राय, एन्जॉय. चाय 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 चाय. बस 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 बस. आज पार्लर उघडल्यापासून कोणीच आलं नाहीये. काल जो प्रकार झाला त्याच्यामुळे तर अरे देवा. पार्लर चालू आहे का? हा, एक मिनिट. या. नमस्कार, मी कुमुद खांबेटे. माझी मैत्रीण तुमच्याकडनं फेशियल करून गेली होती. अहो, खूप कौतुक करत होती तुमचं. तुम्ही म्हणे खूप कमी पैशात खूप छान फेशियल करून देता. हो, असं म्हणतात की मला फेशियल चांगलं येतं म्हणून. तुम्हाला काय करायचंय? तसं तर मला बरंच काही करायचंय. केसाला रंगही लावायचंय. त्यानंतर मला फेशियल करायचंय. आता करता येईल ना, की तुमच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन यावं लागेल? नाही, तसं काही नाहीये. तुम्ही फक्त मला एवढं सांगा की तुम्हाला पहिलं काय करायचंय. फेशियल करूया. हो चालेल, या ना. बसा इथे. बरं, मी काय म्हणते, फेशियल झाल्यावर लगेच तुम्ही माझ्या केसांना ना छानपैकी तेल लावून द्या. मी तुम्हाला एक सुचवू का? हो, सांगा ना. तुम्ही आज ना तेल नका लावू. का? तुम्हाला वेळ नाहीये का, की दुसरी कुठली अपॉइंटमेंट आहे? नाही नाही मॅडम, तसं नाहीये. काय आहे ना की आत्ता आपण फेशियल केलंय ना, म्हणजे जर तेल लावलं केसांना तर ते तेल चेहऱ्यावर उतरेल ना, फेशियलचा तेवढा इफेक्ट येणार नाही म्हणून सांगितलं. एक 2-3 दिवसानंतर आपण केसांना ऑइलिंग करू. घ्या, हे तर मला माहितीच नव्हतं. या आधीच्या पार्लरमध्ये मी असंच करायची. आधी फेशियल करायचं, मग केसाला तेल लावून घरी जायचं. म्हणूनच कदाचित काही इफेक्ट दिसला नाही. मग डोकं नाही तर पाय. हां, नाही म्हणजे केसाला तेल लावता येत नाहीये तर पायाला मसाज करू, वॅक्सिंग आणि पेडिक्युअर करू. चालेल ना? मी एक सुचवू का? हो, सांगा ना. काय ना, वॅक्सिंग आपण ना अगोदर करून घेऊ, कारण पाय स्टिकी होतील ना, नंतर मसाज करू. ते काय करायचं ते तुम्ही ठरवलं तरी चालेल. मला मस्त छान वाटलं पाहिजे. कसं वाटतंय? वा, खूप छान, मस्त. तुम्हाला ना चेंज करावं लागेल. एक मिनिट जरा मी हे काढते. तिकडे आहे चेंजिंग रूम. चाय चाय चाय. मॅडम, ते चहाचा कप कुठे आहे? हा, तिथे. हे काय, तुम्ही चहा नाही प्यायला? हा थंड झालाय. अरे, कस्टमर आले ना, त्यामुळे वेळ नाही मिळाला मला. अहो थांबा, तुम्हाला आता गरम चाय पाचतो. एक तुमच्यासाठी आणि एक कस्टमर साठी. म्हणजे कसं, कस्टमर बी खुश होईल आणि तुम्हाला बिझनेस पण मिळेल. चला येतो. चाय 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 चाय.
तुमचं पार्लर ना खरंच खूप छान आहे आणि तुमचं काम सुद्धा हो. थँक्यू. या इथे बसा. हे मॅगझिन तुम्हाला वॅक्सिंग करेपर्यंत बोर झालं तर वाचा. थँक्यू. तुम्हाला फेशियल कसं वाटलं?